महा आवाज न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास महाराष्ट्राचा। मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक येथे नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन केले। शुभम गोंगटे आणि गणेश सुशीर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला ग्रामस्थांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। गणेश सुशीर, शुभम गोंगटे, गजानन पाटील, गणेश दीक्षित यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला। आंदोलनाची दखल घेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माने मॅडम, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सभा प्रशासक आणि पोलीस प्रशासन आंदोलनस्थळी दाखल झाले। यावेळी आंदोलकांशी चर्चा करण्यात आली। गावातील पाणी पुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा देण्याच्या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली। ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून एका महिन्याच्या आत पाणी पुरवठ्यातील तांत्रिक अडचण दूर करून नियमित व शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले। दरम्यान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर तसेच सामाजिक नेते अजय सावळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना समर्थन दिले। आता प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार एका महिन्यात प्रत्यक्षात पाणी पुरवठ्याच्या समस्या सुटतात का याकडे दुधलगाव बुद्रुक मधील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। दुधलगाव बुद्रुक येथे अनेक वर्षापासून पिण्याचं पाणी अतिशय खराब प्रमाणाचं येत आहे। आम्ही गेल्या एका वर्षापासून वारंवार जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तिन्ही ठिकाणी आम्ही वारंवार निवेदन दिले, परंतु कुठलीही सुधारणा या पाण्यात यांनी केलेली नाही। 15-15 दिवसांनी गावातील लोकांना या ठिकाणी पाणी मिळते। हा प्रश्न फक्त दुधलगावचा नसून दुधलगावच्या आजूबाजूचे संपूर्ण जे 10 गाव आहे, पूर्ण 10 गावांना मोडखेड 10 गाव योजनेच्या मार्फत पाणी पुरवठा होते, परंतु हे पाणी पुरवठा अतिशय दुष्कृष्ट, काहीच कामाचं नाही। इतकं गढूर पाणी येते अक्षरशः की याचा वासही लोक घेऊ शकत नाही, अशा प्रकारचं पाणी हे आम्हाला पिण्यास देत आहे। आमच्या गावामध्ये बाहेरून जे अधिकारी येतात, जे मलकापूरला राहतात, सिटीत राहतात, ते या ठिकाणी येताना त्यांच्या घरून आरोच्या बाटल्या भरून आणतात, परंतु आमच्या गरिबांच्या घरी आरो आम्ही लावू शकत नाही। साहेब खुर्चीवर बसून आरोचं पाणी पितो, मात्र आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी हे खराब पाणी प्यावं लागते। म्हणून आज आम्ही दुधलगाव बुद्रुक येथे पाण्याच्या टाकीवरती चढून एक जन आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी केली आहे। जोपर्यंत आमच्या सर्व मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्याच्या टाकीवरनं आता खाली उतरणार नाही, चाले कितीही दिवस लागो। आमची मागणी प्रामुख्याने 2 मागण्या आहे। एक म्हणजे आमच्या गावामध्ये जे मोडखेड 10 गाव योजनेची टाकी आहे, त्या टाकीच्या पायऱ्या अक्षरशः 10 वर्षापासून तुटलेल्या आहे। 20 वर्षापासून ते टाकी धुतलेली नाही, ते टाकी धुण्यात यावी, त्या टाकीची दुरुस्ती नियमित करण्यात यावी, ही आमची पहिली मागणी आहे। हे टाकी तुम्ही आमच्या मागे बघू शकता, या टाकीच्या संपूर्ण पायऱ्या पडलेल्या आहेत। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की मोडखेड 10 गाव योजनेला जे पाणी पुरवठा होते, तर मोरखेडवरून आम्हाला पाणी या ठिकाणी येत असते, तरी आपण मोरखेडला या ठिकाणी एखादं वॉटर फिल्टर जर बसवलं तर या 10 गावांना होणारा पाणी पुरवठा हा सुरळीत होईल। हीच आमच्या 2 मागण्या मान्य करायच्या या प्रशासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महा आवाज न्यूज।